नमस्कार शेतकरी बांधवांनो. चला शेतकऱ्यांच्या फायद्याचं आपण काहीतरी बोलूया. ही एक अभियान स्वरूपामध्ये या ठिकाणी मी हा कार्यक्रम सुरू करीत आहे. आजपासून दर शनिवारी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला चला शेतकऱ्यांच्या फायद्याचं काहीतरी बोलूया हा इव्हेंट आपला सुरू होत आहे. मित्रो, आजपर्यंत शेतकऱ्यांच्या फायद्याचं फार काही बोललं गेलेलं नाही आणि त्यामुळेच अनेक वर्षापासून म्हणा, अनेक दिवसापासून म्हणा, माझ्या मनामध्ये नेहमी हा विचार चालत होता की आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी नक्कीच काहीतरी बोललं पाहिजे आणि ज्यामुळे शेतकऱ्यांची शेती फायदेशीर होऊन शेतकऱ्यांना नक्कीच एक मालक म्हणून ह्या पृथ्वीवर, ह्या सृष्टीमध्ये एक मालक या नात्याने त्याला उभं राहता यायला पाहिजे, ही माझी मूळ भावना यामागे आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर शेती ही फायदेशीर करायची असेल तर मी आपल्याला असं सांगू इच्छितो की जगात ज्या ज्या ठिकाणी फायदेशीर शेती सुरू आहे त्या देशांचं आपल्याला ॲनालिसिस केलं पाहिजे, त्या देशांचा थोडा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. आणि मी या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपला नजीकचा देश, भौगोलिक परिस्थिती आपल्यासारखीच असलेला चीन या देशाशी जेव्हा मी तुलना केली तेव्हा असं निदर्शनास येते की चीन हा देश आपल्यापेक्षा, भारतापेक्षा कमी एरेबल लँड म्हणजे लागवड योग्य, शेती योग्य जमीन कमी असताना सुद्धा आपल्या 5 पट शेती उत्पन्न घेत आहे. काय कारण असेल की चीन आपल्यापेक्षा खूप जास्त उत्पन्न, म्हणजे आपल्यापेक्षा कमी जमीन असताना आपल्यापेक्षा 5 पट उत्पन्न घेण्याचं काय कारण असेल, याची जेव्हा मी कारण मीमांसा केली तेव्हा मला काही महत्त्वाच्या गोष्टी निदर्शनास आल्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली की चीन ह्या देशामध्ये AKIS म्हणजे ॲग्रिकल्चर नॉलेज इनोव्हेशन सिस्टम, मराठीमध्ये सांगायचं झालं तर कृषी आधारित संशोधन आणि नवीनता आणि विस्तार ॲक्टिव्हिटी, विस्तार सेवा, ह्या गोष्टीवर त्यांनी प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आजही ते करत आहेत. आपल्या भारताच्या तुलनेमध्ये चीनमध्ये 5 पट गुंतवणूक संशोधन आणि विकास कामासाठी केली जात आहे. आणि त्या एका प्रमुख कारणास्तव आता संशोधन, त्यांचं नवीन बीज शोधण्यामध्ये संशोधन आहे, विस्तार सेवेमध्ये संशोधन आहे, टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये संशोधन आहे. अशा सर्व शेतीशी निगडीत बाबींमध्ये चीन ह्या देशामध्ये प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. आणि त्याच कारणास्तव चायना हा देश आपल्यापेक्षा लोकसंख्या जास्त असून आपल्यापेक्षा शेतीयोग्य जमीन कमी असून सुद्धा आपल्या बऱ्याच पुढे निघून गेलेला आहे. आणि जर आपल्याला खरोखर फायदेशीर शेती करायची असेल मित्रांनो, तर आपल्याला काही प्रमाणात ज्या खूप चांगल्या गोष्टी चीन करत आहे त्याचं अनुकरण करणं भाग आहे, किंबहुना ते आपल्याला करावंच लागणार आहे. तरच आपण झपाट्याने आपला आर्थिक विकास साधू शकतो. मित्रांनो,
अजून एका देशाचं उदाहरण मला आपल्याला द्यावंसं वाटेल, तो म्हणजे नेदरलँड. म्हणजे केवळ तंत्रज्ञानाच्या जोरावर, टेक्नॉलॉजीच्या जोरावर नेदरलँड हा तसा फार छोटा देश आहे. साधारण 1 ते 1.25 कोटी त्यांचं लोकसंख्या आहे. पण आजही आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको, अमेरिकेनंतर जगामध्ये सगळ्यात जास्त अन्न पुरवठा आणि उत्पादन करणारा 2 नंबरचा देश जर असेल तर तो नेदरलँड आहे. काय करतंय नेदरलँड मित्रांनो? नेदरलँडमध्ये जमीन खूप कमी आहे. अमेरिकेच्या तुलनेत किंवा भारताच्या तुलनेत 15 पट जमीन कमी आहे. तरी ते अमेरिकेनंतर अन्न पुरवठ्याच्या बाबतीत, धान्य उत्पादनाच्या बाबतीत ते बऱ्याच पुढे निघून गेले. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तिथलं व्हर्टिकल फार्मिंग. व्हर्टिकल फार्मिंग ही खूप आता नवीन टेक्नॉलॉजी आणि संपूर्ण जगाला जर शाश्वत किंवा काय म्हणूया आपण एक हंगर फ्री कंट्री जग जर करायचं असेल तर ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. सुदैवाने आपला देश, आपला भारत देश याचं भौगोलिक जे लोकेशन आहे ते नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने विपुल आहे. आपल्याकडे सौर ऊर्जा, सौर प्रकाश, सूर्यप्रकाश, ज्यामुळे वनस्पती आपलं अन्न तयार करतात, ते अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. यावरून मित्रांनो एक लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्याला जे कालबाह्य झालेलं तंत्रज्ञान आहे याच्या मागे न धावता नवीन तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल, तरच आपण फास्ट आपला आर्थिक विकास साधू शकतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी भारतामध्ये अगदी सहज शक्य आहे, किंबहुना ती बाब आपल्या भारतामध्ये सुरू झालेली आहे, ते म्हणजे स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप कल्चर सुरू झालेलं आहे. वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये, मग ते ऑटोमोबाईल असेल, वेगळ्या इंडस्ट्रीज असेल, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज असेल, सॉफ्टवेअर इंडस्ट्री असेल, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डाटा ॲनालिटिक्स किंवा मशीन लँग्वेज ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय झपाट्याने विकास साधला जात आहे. या बाबतीत कुणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण नाही. ह्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यांमध्ये जर आपण ॲग्रिकल्चर स्टार्टअप्स सेटअप केले तर माझी ही खात्री आहे मित्रांनो की विकासापासून, फायदेशीर शेतीपासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही, कोणीही अडवू शकत नाही. आपण अनस्टॉपेबल होणार. आपल्याला थांबवण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. भारतामध्ये प्रचंड क्षमता आहे. ती क्षमता आपण अनेकदा सिद्ध पण केलेली आहे. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जर तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर आपण संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवू शकतो, फळ भाजीपाला पुरवू शकतो. आणि शासनाचं किंवा आपल्या सगळ्या देशाचं जे स्वप्न आहे जगात आर्थिक महासत्ता होण्याचं, ते लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतो. मी परत स्टार्टअप ह्या विषयावर येतो. मित्रांनो, का गरज आहे आपल्याला स्टार्टअपची?
हे बघा, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यांमध्ये जास्तीत जास्त शेतकरी जे आहेत ते ॲव्हरेज सरासरी ज्यांची जमीन धारण क्षमता आहे ती 1 ते 1.5 एकर आहे. 1.5-2 एकर समजूया. यापेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी आपल्याकडे खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजे 80% आसपास आपले छोटे शेतकरी आहेत. आणि छोट्या शेतकऱ्यांना जर किफायतशीर फायदेशीर शेती करायची असेल तर स्टार्टअप प्रत्येक तालुक्यामध्ये किमान, हे माझं स्वप्न आहे, माझं ध्येय आहे, किंबहुना त्या दृष्टीने माझं कृती कार्यक्रम तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे. लवकरात लवकर मी तुम्हाला तो कृती आराखडा देणार आहे, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागांमध्ये जास्तीत जास्त शेती आधारित उद्योग आणि शेतीला पूरक असणारं साधनसामुग्री असेल, इनपुट असेल, संसाधनं असतील, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी किमान प्रत्येक तालुक्यामध्ये जर एक 10-10 स्टार्टअप जर सेटअप झाले, आणि स्टार्टअप कोणाचे असतील मित्रांनो, आमच्या शेतकऱ्यांची जी तरुण मुलं आहेत, मुली आहेत, किंवा काही खरोखर वेल क्वालिफाईड BSc ॲग्री आहेत, काही कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत, हे सगळे एकत्र येऊन एक चांगली भक्कम फाउंडेशन टीम तयार करून यांनी जर स्टार्टअप सुरू केले तर आपली परिस्थितीमध्ये सुधारणा व्हायला काहीही वेळ लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की स्टार्टअपसाठी आपलं केंद्र शासन, आपलं राज्य शासन हे सगळे आता 100 पावलं पुढं चालून आलेले आहेत. कालच माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्टार्टअपला चालना देण्यासाठी, स्टार्टअप म्हणजे एक कंपनी, एक सुरुवातीची नवीन कंपनी, त्याला आपण स्टार्टअप म्हणतो, जी कंपनी ॲक्ट खाली आपण रजिस्टर करून घेऊ. या बाबतीत स्टार्टअप संदर्भात तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता आमचा काही अधिकाऱ्यांचा ग्रुप आहे. त्यामध्ये, आणि मला सांगायला आनंद होईल की हा जो आपण चला शेतकऱ्यांच्या फायद्याचं काही बोलूया, ह्या ग्रुपमध्ये आपल्याकडे अनेक डॉक्टर्स समाविष्ट झालेले आहेत, अनेक ॲडव्होकेट समाविष्ट आहेत, नामवंत ॲडव्होकेट आहेत, नामवंत डॉक्टर्स आहेत, काही CA सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये आहेत, चांगले होतकरू आणि काय म्हणूया आपण कृषी पंडित शेतकरी आहेत, अतिशय अनुभवी कृषी क्षेत्रातले कन्सल्टंट सुद्धा ह्या आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट झालेले आहेत. त्यामुळे अत्यंत भरभक्कम असा सपोर्ट ह्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला इथून पुढं अगदी कंटिन्युअस मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन फक्त आपल्या मनामध्ये थोडं परिवर्तनाची जी बीजं आहेत ती एकदा रुजवावी लागतील. परिवर्तन आपल्याला करायचंच आहे. जुनं कंप्लीट न सोडता, जुनं आणि नवीन तंत्रज्ञान या दोघांची सांगड घालून आपल्याला विकासाचा हा जो गाडा आहे तो खूप वेगाने आपल्याला न्यायचा आहे. वेगाने याच्यासाठी म्हणतो मित्रांनो, जर आपण उत्पादनामध्ये आपली क्षमता वाढवली नाही तर मी एक ग्लोबल हंगर इंडेक्स जो नेहमी दरवर्षी जागतिक स्तरावर पब्लिश होत असतो, तर सांगायला कधी कधी वाईट पण वाटतं मित्रांनो, आपला भारत देश त्या हंगर इंडेक्समध्ये जागतिक स्तरावर आपण खूप म्हणजे वरच्या स्तरावर आहोत. खूप जास्त आपल्याकडे हंगर, उपाशी राहण्याचं प्रमाण आहे.
पाकिस्तान सारखा देश, बांगलादेश सारखा देश, हे देश आपल्यापेक्षा खाली आहेत. त्यामुळे आपल्याला खूप झपाट्याने ही अन्नधान्यांच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. माननीय पंतप्रधानांनी अतिशय चांगली योजना या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे, आत्मनिर्भर अभियान. आत्मनिर्भर याचा सरळ सरळ अर्थ असा आहे मित्रांनो, की आपल्याला स्वावलंबी बनायचं आहे, आपल्याला कमीत कमी इम्पोर्ट करायचं आहे आणि जास्तीत जास्त एक्सपोर्ट वाढवायचं आहे. आणि सगळ्यात जास्त एक्सपोर्टच्या संधी आपल्याला आपल्या कृषी उत्पादनाच्या बाबतीत आहे. माझ्या अनेक संघटनांशी, व्यक्तींशी जे एक्सपोर्टमध्ये एक्सपर्ट आहेत, अशा लोकांशी चांगले कॉन्टॅक्ट आहेत. आणि ह्या आमच्या सगळ्या नेटवर्कचा आपल्याला आपलं एक्सपोर्ट वाढवण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचं परफेक्ट नियोजन आम्ही करत आहोत. कालच मला एक पोस्ट आली होती. त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये फ्रेश भाजीपाला आणि फळं खरेदी करण्यासाठी ते एक स्टार्टअप आहे, त्यांची डिमांड आहे. तर अशा अनेक प्रकारच्या डिमांड आपण कॅप्चर करू शकतो किंवा नव्याने जनरेट करू शकतो. किंबहुना आपण आपल्याच तालुक्यांमध्ये जर स्टार्टअप वाढवत गेलो तर नक्कीच आपल्याला झपाट्याने विकास साधता येईल. सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, आता आपल्याला चीन असेल, नेदरलँड असेल किंवा अमेरिका असेल, हे तंत्रज्ञानाच्या सोबतीने कृषीचा विकास साधणाऱ्या देशांचं काही अंशी अनुकरण करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा खूप विद्वान संशोधक आहेत. संशोधनाचं प्रमाण जे आहे ते निश्चित कमी आहे. म्हणून मला आपल्याला आव्हान करायचं आहे की संशोधक माझ्या दृष्टीने जे प्रयोगशाळेत संशोधन करतात किंवा एखाद्या विद्यापीठात संशोधन करतात तेच संशोधक नाही आहेत. तर खरा संशोधक हा आपला शेतकरीच असतो. शेतकऱ्याने जर छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत तर अशा बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत की आपण त्या माध्यमातून आपला उत्पन्न, आर्थिक आणि उत्पादन दोघं पण वाढवू शकतो. आता येत्या वर्षभरामध्ये म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत मी दर शनिवारी आपल्याशी संवाद साधणार आहे. मी जे टॉपिक आपल्या फायद्यासाठी डिस्कस करणार आहे त्याचा एक थोडक्यात मी अजेंडा आपल्याला सांगतो. मी पहिला विषय घेणार आहे मित्रांनो, मल्टीलेयर फार्मिंग. मल्टीलेयर फार्मिंग हे आता नवीनच विकसित होणारं तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान म्हणण्यापेक्षा ती एक नवीन शेती पद्धती आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे मल्टीलेयर फार्मिंगचं, एकाच शेतीमध्ये, एकाच शेतीच्या तुकड्यामध्ये, स्पेसमध्ये, सपोज 1 एकरची शेती आहे आपली, तर 1 एकर शेतीमध्ये जर आपण सध्या 1 लाखाचं उत्पन्न घेत असाल तर मी अत्यंत जबाबदारीपूर्वक आपल्याला हे सांगतोय की मल्टी लेयर फार्मिंगचा जर आपण अवलंब केला तर त्याच शेतीतनं आपण कमीत कमी 3 लाखाचं उत्पन्न एकरी एका वर्षात घेऊ शकतो. किंबहुना 25 ते 30% खर्च कमी करून उत्पन्नामध्ये आपण 3 पट वाढ करू शकतो. हे अतिशय इको फ्रेंडली तंत्रज्ञान आहे. याचा थोडक्यात मी उहापोह करतो की मल्टीलेयर फार्मिंग म्हणजे काय असतं. जमिनीच्या खाली जे रूट क्रॉप आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बटाटा असेल, गाजर असेल, मुळा असेल, हे जे रूट क्रॉप ज्याला आपण म्हणतो, मूळवर्गीय पिकं ही घेतो. त्याच्यावरती दुसऱ्या थरावर
भाजीपालावर्गीय, मग मेथीची भाजी असेल, पालकाची भाजी असेल, या भाजीवर्गीय पिकं घेणार आपण. तिसरा थर वेलवर्गीय पिकं, म्हणजे कारले, गिलके, दोडके किंवा भोपळे, दुधी भोपळे. आणि चौथं जे लेअर असेल, म्हणजे 4 थरांमध्ये ही शेती आपण करणार आहोत. चौथं थर असेल फळवर्गीय, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आंबा घेऊ शकता, पपई घेऊ शकता. असं एकाच वेळेस आपल्याला ते खूप सुंदर तंत्रज्ञान आहे आणि त्याचा अवलंब करून आपण जलद गतीने आपल्या शेतीनं खूपच मोठं उत्पन्न आपण घेऊ शकतो. हे फक्त एक झलक म्हणून मी आपल्याला सांगतो आहे. दुसरं एक तंत्रज्ञान आहे. आता शासनाच्या अनेक योजना सध्या राबवल्या जात आहेत. विशेषतः शासनाच्या ज्या कृषीविषयक आणि पशुपालन विषयक ज्या योजना आहेत त्या नाबार्डच्या मार्फत आपण योजना राबवत असतो. तर नाबार्डच्या दुग्ध व्यवसायासाठी अनेक योजना आहेत. उदाहरणार्थ DEDS आहे, NIP आहे, RKVI आहे किंवा नाविन्यपूर्ण योजना आहेत. या सगळ्या योजनांची सविस्तर माहिती, कारण योजनांचा लाभ घेण्यामागे उद्देश केवळ सबसिडी मिळवणं हा नसून जे खरोखर दुर्बल घटक आहेत यांना योजनेचा लाभ देऊन त्यांना विकासाच्या ह्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं हा शासकीय योजनांचा खरा गाभा असतो. तदनंतर मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ज्याला प्रचंड मागणी आहे असं एक फार मोठं मार्केट आपल्यापुढे ओपन आहे. ते म्हणजे पशुखाद्य आणि वैरण विकास. आपल्या देशामध्ये आजच्या तारखेला सुद्धा कायमस्वरूपी 40% पेक्षा जास्त ही चाऱ्याची टंचाई असते, कमतरता असते. मी आपल्याला निवेदन करेल की दुग्ध व्यवसाय आपण करत आहोत, पण ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्या लोकांनी जमिनीचा काही भाग जर केवळ वैरण विकास शेतीसाठी जर केला तर अतिशय भरघोस उत्पन्न आणि कायमस्वरूपी मार्केट असलेलं, विशेषतः मी ज्या इगतपुरी तालुक्यात कार्यरत आहे किंवा आपल्या नाशिक जिल्ह्याला सगळ्यात मोठं आणि जवळचं मार्केट आहे मुंबई. मुंबई शहरामध्ये आज मितीस जवळपास 500 पेक्षा जास्त ऑर्गनाइज्ड डेअरी फार्म आहेत, तबेले आहेत. ह्या प्रत्येकाची सरासरी गरज ही दैनंदिन 10 टनापेक्षा जास्त चाऱ्याची गरज आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही फक्त जर ठरवलं तर कायमस्वरूपी फक्त मुंबईच्या तबेलेवाल्यांना वैरण पुरवण्याचा व्यवसाय जर सुरू केला तर आपले निदान 20% शेतकरी हा व्यवसायामध्ये खूप चांगलं उत्पन्न कमवू शकतात. प्रचंड मागणी या व्यवसायामध्ये आहे. तर ह्या व्यवसायाचे डिटेल्स मी पुढच्या माझ्या शनिवारीच्या व्याख्यानामध्ये घेणार आहे. तदनंतर मत्स्य व्यवसाय विकास असेल, कुक्कुटपालनाच्या अनेक योजना आहेत, शेळी पालनाच्या योजना आहेत, घरच्या घरी स्वस्त संतुलित पशु आहार कसा तयार करायचा आणि उत्पादन खर्च कसा कमी करायचा याचे अनेक फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. ते फॉर्म्युले वापरून आपल्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये नफा कसा वाढवायचा, किंवा दुधातलं फॅट कसं वाढवायचं आणि जास्ती रेट कसा मिळवायचा, या सगळ्या युक्त्या म्हणण्यापेक्षा त्या गोष्टींचं आपण स्किल ट्रेनिंग आपण शेतकऱ्यांना देणार आहोत.
तदनंतर एक अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे मित्रांनो, ज्याची खरोखर प्रचंड गरज आहे, आणि तो विषय आहे सौर ऊर्जा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण भारतीय खूप लकी आहोत. निसर्गाची आपल्यावर प्रचंड कृपा आहे. भारतामध्ये सनलाईट खूप मोठ्या प्रमाणात मिळते, आणि ऊर्जेच्या बाबतीत जर आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचं असेल, शेतीमध्ये खरोखर झटपट विकास आपल्याला साधायचा असेल, तर सौर ऊर्जेचा व्यावसायिक उपयोग म्हणजे सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला कशा पद्धतीने घेता येतील त्याचं सुद्धा मार्गदर्शन करण्याचं मी निश्चित केलेलं आहे. शासनाची कुसुम योजना आता लवकरच येते आहे. काही राज्यांमध्ये ती सुरू पण झालेली आहे. कुसुम योजना ही प्रचंड शेतकऱ्याच्या हिताची आणि आर्थिक उत्पन्न कायमस्वरूपी, कारण सौर ऊर्जा ही अनलिमिटेड आणि परमनंट ऊर्जा आहे. याला कुठेही कधी रिस्क नाही किंवा याचं कमी जास्त होण्याचं काही कारण नाही. कारण सौर ऊर्जेच्या संदर्भात सुद्धा आता प्रचंड संशोधन सुरू आहे. सौर ऊर्जा हा वैयक्तिक माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे. या बाबतीत माझं स्वतःचंही बरंच संशोधन कार्य सुरू आहे. त्यानंतर सौर ऊर्जेच्या बाबतीत अजून एक मुद्दा आपल्याला सांगायचा असा आहे की सौर ऊर्जा, सोलार पॅनल हे जर जिथं आपले पोल्ट्री फार्म्स आहेत, त्या प्रत्येक पोल्ट्री फार्मवर जर सौर पॅनल आपण फिक्स केले तर आपल्याला दोन फायदे होणार आहेत. पहिला फायदा, उन्हाळ्यामध्ये नॅचरल आपल्या पोल्ट्री शेडला एक नॅचरल AC आपण तयार करणार आहोत इनडायरेक्टली. कारण सूर्याची जी एनर्जी आहे ती सगळे सौर पॅनल ॲब्सॉर्ब करणार आहेत. त्यामुळे आपले शेडची पत्रे तापणार नाहीत आणि मध्ये टेम्परेचर कमी असणार. दुसरा डायरेक्ट फायदा, सोलार एनर्जी जी त्या सोलार पॅनलपासून निर्माण होणार त्याचा वापर तुम्ही करणार आहात, आणि ते उत्पन्नाचं तुमचं फार दुसरं म्हणजे, किंवा मी असं म्हणेल की एखाद्याचं समजा ब्रॉयलर पोल्ट्री फार्म आहे तर त्या ब्रॉयलर पोल्ट्री फार्मच्या 4 पट उत्पन्न त्याला त्या सोलार पॅनलपासून मिळणार आहे. मित्रांनो, अमेरिकेमध्ये मिशिगन युनिव्हर्सिटी माझे काही मित्र सौर ऊर्जेवर संशोधन करत आहेत. ते आहेत भारतीयच, पण मिशिगन विद्यापीठात ते संशोधन. तर त्यांनी संशोधनाचा विषय घेतलेला आहे द्राक्ष शेतीमध्ये, किंवा द्राक्ष शेतीसोबत जर सौर ऊर्जेचा प्रकल्प लावला तर त्यांचे प्राथमिक अंदाज किंवा प्राथमिक निष्कर्ष रिझल्ट त्यांना असे मिळाले आहेत की 15 पट उत्पन्न तुम्ही द्राक्ष शेती विथ सोलार फार्मिंग मिळवू शकतात. म्हणजे आज जर द्राक्ष शेतीमध्ये आपल्याला एकरी कमीत कमी समजा 2 लाखाचं उत्पन्न मिळत असेल तर 25 ते 30 लाखाचं वार्षिक उत्पन्न सोलार प्रोजेक्टमधून आपल्याला मिळू शकतं, असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. हे तंत्रज्ञान आपण आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये लवकरात लवकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. सोलार एनर्जी हा अत्यंत म्हणजे इन्कम जनरेशनसाठी किंवा फायदेशीर शेतीसाठी फार प्रभावी मार्ग आणि उपाय असणार आहे. याखेरीज अनेक विषय आहेत मित्रांनो. मधुमक्षिका पालन आहे, वराह पालन आहे, आता नवीन अजून एक ट्रेंड सुरू झालेला आहे कीटक पालन. कीटक जे आहेत मित्रांनो, हा कीटक सगळ्यात जास्त प्रोटीनचा सोर्स म्हणून आता अनेक देशांमध्ये वापरला जातोय. विशेषतः पोल्ट्री फीडमध्ये, डॉग फीडमध्ये
काही ठिकाणी कॅटल फीडमध्ये सुद्धा कीटकांची उत्पत्ती करून त्यांचा वापर प्रोटीन सोर्स म्हणून, ॲनिमल प्रोटीन सोर्स म्हणून अतिशय दर्जेदार पशुखाद्य, कुक्कुटखाद्य त्याच्यापासून तयार केलं जाते आणि खर्च खूप कमी केला जातो. त्यामुळे ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर असे अनेक पर्याय आपल्यापुढे मी मांडणार आहे. त्याच्यावर सखोल आपण चर्चा करणार आहोत आणि जे जे पर्याय आपल्याला योग्य वाटतील त्या पर्यायांचा स्वीकार करून आपण ताबडतोब त्याच्यावर कृती करायची आहे. हा चला फायद्याचं बोलू काय म्हणजे निव्वळ बोलण्याचा हा विषय नाही आहे मित्रांनो. हा विषय जो आहे हा करण्याचा आहे. आपल्याला बोलण्यापेक्षा खूप करायचं आहे, खूप करून दाखवावं लागणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही. आपले सगळे शासन, प्रशासन, तंत्रज्ञ हे सगळे आपल्यासोबत आहेत. शेतकऱ्यांसोबत आम्ही सगळे आहोत याची मी आपल्याला या माध्यमातून ग्वाही देत आहोत. मी तर एक शासकीय अधिकारी आहे, त्यामुळे मी आपल्याला पुनश्च हे सांगेन की आपण फक्त ह्या ग्रुपमध्ये कंटिन्युअस आमच्याशी अटॅच राहा, मार्गदर्शन घ्या आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त विकास साधा. एवढं बोलून मी इथं थांबतो. फक्त आपल्याला मी एकच निवेदन करणार आहे की दर शनिवारी संध्याकाळी 7 वाजता आपला व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही चर्चा तुम्हाला करायची असेल तर तो व्हॉट्सअप ग्रुपवर मी त्याला खुला करणार आणि तुम्ही आपण पोस्ट करू आणि याच्यावर चर्चा करत राहू. पण नक्कीच आपल्याला एवढं मंथन आणि चिंतन करावं लागणार आहे की भारतीय शेतकरी आणि शेती, भारतीय शेतकरी हा सन्मानाने कसा जगेल आणि भारतीय शेती ही फायदेशीर कशी होईल हे आपलं अंतिम ध्येय असणार आहे. धन्यवाद. आपण हे माझं छोटेसे विचार आपण ऐकून घेतले.